राधा वाघ तो वाघच असते बघा. पलीकडच्या गावातली किती बी उड्या मारू देत, पण आपल्यासारखा गणपती फक्त आपलाच बरं काय. राणा वहिनीने केली ते लई चांगले केले बघ. एकच गणपती बसवला आणि ते डॉल्बी विल्बी कॅन्सल केलं ते लई चांगलं झालं. उगाच कानाला ताप नुसता. आता गाव कसं एकदम शांत वाटते रे. रानादा ती सगळी म्हातारी कोतारी पाठ तोपटा लागलेत बघ. लई भारी वाटते. नाही ते खरं आहे, पण विसर्जनला काहीतरी झालंच पाहिजे दणकावर. करूया की. हा पण ते डॉल्बी तेवढं आणायचं नाही काय. नाही डॉल्बी जाऊ दे चुलीत, त्याचं काय नाही आपल्याला. पण विसर्जनची मिरवणूक कनी जरा काय हटके व्हायला पाहिजे. ठीक आहे की बघू आपण ठरवू काय तर. अरे कधी अरे मीटिंगला ये म्हणलं तर कामात आहे म्हणतोय, म्हणून आम्ही चालू तुला आता घरी भेटायला. काय ते सांग फायनल लवकर. अरे कुटाळ किचन आधी घरचं गणपतीचं जाऊ द्या, मग बघू की मंडळाचं. राणादा तुमचं ऐकून आम्ही आमचा गणपती कॅन्सल केला. आता गावातला एकुलता एक गणपती, त्याची मिरवणूक निघणार म्हटल्यावर काहीतरी वाजायला पाहिजे का नको. वय वय वय. निदान ढोल पथक झांज पथक काहीतरी पाहिजे की. होय, नाहीतर ते दवाखान्यासारखं विसर्जन व्हाय नको. होणार समजा नीट होणार आणि जोशात होणार. फक्त तुमच्या डोसक्यात जल्लोष काढा म्हणजे झालं. अरे त्यो काढून टाकला म्हणून तुझं आणि वहिनीचं ऐकून आम्ही आमचं मंडळ कॅन्सल केले. परत एकदा अंजलीबाई सांगतात तसं करा, समजा नीट होणार. वहिनींवर आमचा विश्वास आहे, त्या करणार ते चांगलंच करणार की. मग आता झालं ना व. बरं मी जाऊ काय, मला लई भुका लागलेत. काय येत आहे तुम्ही जेवायला? नाही नाही जेव तू, आम्ही निघतो. हे येऊ द्या चल. हा तू चल संध्या, चला जरा हवा खाऊन या. मरता कसली हवा. संध्या तू पण अहो सुधारलोय मी. गणपतीकडे जाऊन या म्हणतो तुम्ही, म्हणजे विसर्जनाचं काय डोसक्यात येते का बघाय. आपल्या डोसक्यात आलेली आयडिया आहे की नाही ती वहिनी ते सांगायला बरं हो. चल कुठल्या बी आणि कसल्या बी आड्या डोसक्यात आणू नका म्हणजे झालं. काय राहणार अजून बी आमच्या डाऊट खातोयस बे. आता वहिनींनी सांगितलं तसं करायचं ठरलंय ना. मग झालं. चला उद्या बघू तुझी आयडियाची युनिव्हर्सिटी काय करते. चल चल चल. गणपती बाप्पा या दोघांनी बुद्धी दे रे. हा माझं पाड तेवढं पाठवू दे. राणा भाऊजी. वहिनी तुम्ही राणा भाऊजी लई भारी काम केलं सा बघा तुम्ही आणि जाऊबाईंनी. आमासनी तर एवढं कौतिक वाटत होतं का नाही तुम्हा दोघांचं. पण आता मामांजी तुमचं कौतिक करत होते म्हणून मग आम्ही गप्प बसलो बघा. वहिनी बोलायची गरज आहे का. आम्ही चुकलं तरी बी तुम्ही आमचं कौतुक करणार गॅरंटी आपली. वय ते बी खरंच आहे म्हणा. नाही आणि कसं आहे आपल्या माणसांच्या चुका कधी चुका वाटत नाहीत बघा. वय वय ताईसाहेबांचं तर तुमच्या दोघांवर लई जीव आहे बघा. उद्या तुम्ही काय बी करा त्यासनी कौतिकच वाटणार बघा तुमचं. बरं आत्ता कुठं निघाला सा? काय नाही म्हणलं जरा जेवतो. बरं तुम्ही जेवला काय? नाही हो, जाऊबाईंच्या बहादुरीमुळे पोटच भरलंय बघा आमचं. वय गायकवाड घराण्याची इज्जत थोरल्या ताईसाहेबांनी लई वाढवली बघा. त्यासनी लई खुशी झाली बघा. जेवणच जाणार नाही म्हणतात ताईसाहेब. बरं राणा भाऊजी आम्हाला जरा तुमच्या गाडीची किल्ली मिळेल काय? गाडीची किल्ली हा कशाला? ते पाहिजे होती असंच जरा. म्हणजे मला समजलं नाही. अहो तुम्ही द्या तर खरं, मागणं सांगतोय आम्ही तुम्हासनी. ताईसाहेबांनी लई काळजी आहे बघा या घराच्या इज्जतीची. वय द्या तुम्ही द्या. पण जाऊबाईंनी गाडी चालवली म्हणून आता दुसऱ्या कुणाला किल्ली द्यायची नाही असं काही ठरवलं नाही ना तुम्ही? नाही वहिनी तसं काय नाही. मग द्या किल्ली.
काम झालं की देतो तुम्हाला. देतायचा ना व? होय आलोच. चंदे हा आता तू बघच या मास्तरडीच्या नाकावर टिचून आम्ही कशी फटफटी चालवत होते. चालवा चालवा ताईसाहेब मी आधी बसणार माग. तो वड बघितले का हर्षद? असं नाही करायचं ताईसाहेब. तुम्ही म्हणा आधी मला पिपाशी ना. ठीक आहे तुला बी एक चक्कर मारून आणतो पण आता शांतपणा करू नकस. हा ताईसाहेब आपण का नाही कोल्हापूरला जाऊ आणि भेळ बी खाऊन येऊ. हा जरा गप्प बसती आता. ठीक आहे. द्या काम झालं की देतो लगेच किल्ली. चल चंदे. वहिनीसनी कशाला पाहिजे किल्ली? समजा ठीक आहे ना व? वय लय भारी दिसायला सा. ताईसाहेब हे घ्या. गॉगल. हा संध्याकाळच्याला गॉगल काय तुझ्या तात्यानं घातला होता काय? आव ताईसाहेब संध्याकाळच्याला का नाही ते डोळ्यात चिलट जाऊन म्हणून आणलाय गॉगल. घ्या. असं म्हणाल्यास? वय हा ठीक आहे. तसं गाडी चालवताना आम्ही स्टाईल म्हणून घालतच असतोय म्हणा गॉगल. ब्रँडेड आहे ना व? वय वय वा 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 एकदम श्रीदेवी. बसा बसा. बसला काय? ताईसाहेब थांबा थांबा थांबा. हे असलं टोपडं बिपडं आम्ही घालत नसतो. गाडी चालू का विना झाल्या? आव ताईसाहेब चावी फिरवा की. माहितीये का आम्हासनी? आम्ही ते जरा बघत होतो पावसाळ्यामुळं हे समजा जाम बिम तर नाही झालं नव. मग खोबरेल तेल आणू काय? तुझं फळटी डोसकं जरा बंद करते काय चंदे? ताईसाहेब मी बसू काय माग? जरा गब्बस गब्बस. चालू करा चालू करा. चंदे असं घोड्यावर बसल्यावानी वाटायलंय ग. चालू का विना झाल्या गाडी? आव आव ताईसाहेब ही स्टँड कोण काढणार? स्टँड काढा की आधी. तुला पाठराखीन म्हणून उगत ठेवलंय काय? जा मागून धक्का दे. धक्का देऊ? हा उलटी टोचकीची. अगं मामासनी नाही ग, गाडीला धक्का दे. वहिनी कुठं बसला? वहिनी गाडी कशाला चालवली तुम्ही? हळूहळू. आव ते थोरल्या ताईसाहेबांनी गाडी चालवून या घराण्याची इज्जत वाढवली म्हणून ताईसाहेबांनी डबल दम वाढवायची होती. लागलं नाही ना तुम्हाला? लई लागले वाटतं. चला आज चला या. थांबा. तुम्हाला किती वेळा सांगायचं हा? वाघाचं कातड पांघरून वाघ होता येत नाही. तुम्ही अंजली सकट स्पर्धा करू नका हो. तिची सर तुम्हाला या जन्मात येणार नाही. एक लक्षात ठेवा, अंजली या घरची थोरली सून आहे. तुम्ही किती बी उड्या मारल्या तरी तीच थोरली राहणार आहे.
अगं ते आमासने बी नाही माहित ग. तू शेक लई दुखायला एवढं खरं. अहो तेच विचारेली नेमकं कुठे दुखतंय तुम्हासनी. चंदे आमासने कुठं बी दुखल बघ. तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर. शेकून दे म्हणताय ना ब. अहो पर कुठे दुखतंय तिथं शेकल ना म्या. सांगा की कुठे दुखालय. बघू डोसक्यात काय फॉल्ट आहे काय तुझ्या? जेवढं सांगितलंय तेवढं कर की. दे शेकून. इथं करू काय? बरं ताई साहेब म्या काय म्हणायल्या खाली पूजा चालल्या तेव्हा थोरल्या ताई साहेबांनी प्रसाद म्हणून मोदक बनवलेत. चला की जाऊया खायला. चंदे अगं इथं आमचा जीव चाललाय पार आणि तुला तुला मोदकाचं सुचायलंय बाय. आव म्हणजे तसं नाही म्हणजे गणपतीचा प्रसाद खाशीला जरा आशीर्वाद घेशीला मग हे समजा दुखणं का नाही तुमचं गायब होणार म्हणून म्हणलं. काय नाही ग. जी माणसं असं तुझ्या भाव करत असतात का नाही त्यांना आम्ही वाराला बी उभं करत नाही बघ. ती मास्तरडी गाडी चालवती तर तिचं कौतुक होतंय आणि आम्ही गाडी चालवली तर आमचा आगावपणा होय. बघा की गाडी चालवताना तोंडावर आपटलास कंबरड मोडलं तरी बी साधं कुणी विचारपूस करायला बी नाही आलं बघा. मलाच आपली तुमची काळजी म्हणून माझा जीव वर खाली असं व्हायलाय. गणपती म्हणजे विघ्नहर्ता देव. मला वाटलं होतं आता तरी काहीतरी चांगलं होईल तुमचं. समजा उलटच व्हायलंय. माणसं तुझ्या भाव करतात ग चंदे पण आजकाल तर देव बी तुझ्या भाव करायला लागलाय. वाईटच होते या बघा. मुस्काड फुडू काय? आव म्हणजे तसं नाही घरातली समधी माणसं तुमच्या बाबतीत वाईटच करतात म्हणून मग त्यांचं बी वाईटच होऊ दे म्हणून म्हणलं. ते सन्निधा बोलतात का नाही ते अगदी खरं आहे बघा. उगाच समजा अंगावर ओढून घेत असा. आता थोबाड मीठ आणि गपचूप शेक. ताई साहेब ते 21,000चं काय झालं? बुडीत खात्यात गेलं म्हणायचं. पैसा गेला तो गेला मान बी मिळाला नाही बघा ताईसाहेब तुम्हाला. ताईसाहेब आधी घाबरायचं का नाही सन्निधा तसं अजिबात घाबरत नाहीत बघा तुम्हासनी. घरातली नोकर माणसं तर फुल सुटल्यात. साहेब तर तुम्हासनी किंमत बी देणं झाल्यात. तो राणादा तर त्या मास्तरनीच्या माग गाडीवर ना आपटला. चंदे अगं तुला गपचूप शेक म्हणलं ना व तर तू आमच्या दुखण्याचा पाडा काय वाचायला लागलीस? हा आता काय करणार ताईसाहेब. आता हे दुखण्याचं पाड आयुष्यभर तुमच्या गाठीला. जो आलात तुम्ही? एवढं लवकर झाली पूजा? लवकर कुठे नेहमीचीच वेळ. तुम्हाला उठायला उशीर झाला. सॉरी. अहो द्या की अजून. प्रसाद आहे हा. अजून हवा असेल तर जेवण करून घ्या. थांबा. अहो आता जेवण नकोय मी नंतर न जेवतो. नाही जेवणासाठी नाही थांबा म्हणाले. मग तुम्ही पाढे पाठ करणार होतात आठवतं ना? ते मी पटा दिवशी जाऊन येतो काय? नाही पाढे कधी पाठ करणार आहात ते आधी सांगा. ते होतील की. बाप्पा असल्यावर कसली काळजी? बाप्पा असं आयता काही देत नाहीत कुणाला. तुम्ही पाढे पाठ करायला घ्या म्हणजे मदत करतील ते. हा ते 1-2 येत आहे ना व मग झालं की पाड कशाला आता? असं नाही हा. तुम्ही म्हणाला होतात ना पाढे पाठ करीन म्हणून. तेवढं सोडून बोला की. अजिबात नाही. तुम्ही म्हणालात म्हणून मी आता मोटरसायकल पण चालवली.
आता तुम्ही पाढेपाठ करायचे म्हणजे करायचेच. करतो. पण ती आबांनी सांगितलेली गोष्ट कधी करणार तुम्ही? कुठली? ते आबा म्हणलं होतं ना की तुम्ही ड्रेस घालत जावं म्हणून. आबा नको म्हणाले. कधी? अहो मगाशी मला आबा म्हणाले जोवर तुम्ही पाढेपाठ करणार नाही तोवर तू साडीच नेसायचीस. हो, असं देवासमोर खोटं बोलू नये. आणि तुम्ही काय करताय? पाढेपाठ करीन असं खोटंच बोलताय. ठीक आहे, मी पाठपाठ करतो. मग तुम्ही बी ड्रेस घालणार काय? ठरलं? ठरलं. ठीक आहे, आता बघाच तुम्ही मी पाठपाठ करतो ते. बरं येऊ काय? या. आणि हो, ते पाढेपाठ करायचं लक्षात ठेवा. होय. ते नव तुम्ही वहिनींकडे गेलता काय? म्हणजे त्यांची तब्येत बरी आहे का आता? हो म्हणजे मी जाऊन आले सकाळी, पण तेव्हा झोपल्या होत्या त्या. आता सगळं आवरून जाते परत. ठीक आहे, येतो. हो. पाड्यानं समजा गोळाच केला बघ. साधं लक्षात राहीना झालं. अरे गणपती आहेत तर पाड करतो असं सांगितलं तुमच्या वहिनीनं. मग कर की, अवघड काय त्यात? काय कर की सांगितलं ना व, साधं लक्षात राहीना झालं. मी काय म्हणतो, तुम्ही काहीतरी आयडिया द्या की. रानदा, आज घरच्या गणपतीचं विसर्जन आहे आणि तू काय हे पाड्यांचं माळ आमच्या गळ्यात घालायलायस? वय, आणि या पाड्यांच्या गणपत अडकू नकोस बा आम्हाला. हे बघा, की पाड्यांचं काय ते करायला पाहिजे, नाहीतर मी विसर्जनाला येणार नाही. असं कसं? असंच आहे. तुम्ही कसं शाळेत पाडं म्हणता तसं मला बी म्हणायचंय. बर, मी विचार करतो. हा, नाही. काय नाही आठवत. मी एक आयडिया सांगू काय? अरे सांग की. हे बघ, पाड्या म्हणण्याची एक चाल असते आणि त्या चालीतच म्हणायला लागतात बघ पाड. अरे पण इकडे पाडच येईना झालंय तर कसं म्हणायचं? हे बघ, आपण गणपतीची आरती कसं म्हणतो तसंच आहे बघ हे सगळं. आधीच्या 2-4 वेळा पाठ असतात, मग ते म्हणायचं आणि नंतर नुसतं तोंडच हलवत बसायचं बघ. वय वय, बाकी म्हणतात तसं आपण नुसतं म्हणल्यागत करायचं बघ. अरे मला एकट्यालाच म्हणायचंय, माझ्या संग दुसरं कोण बी म्हणणार नाही. मग मी सांगतो तसं म्हण. म्हणजे कसं? बे के बे, बे एक बे. बे पंचे 10, बे पंची 10, बे सक 12, बे साती 14, बे 8 16, बे 9 18, बे 20. 3 1 3, 3 2 7, 3 3 9, 3 4 12, 3 5 15. एक गप्पे. अरे मग तुला लक्षात कसं राहणार आणि तू पाड कसं म्हणणार अगोदर सांग मला. अरे तेच काहीतरी सोपं, म्हणजे लक्षात राहण्यासारखं काहीतरी पाहिजे. आपण गणपती विसर्जनाला घोषणा देणार आहे ना व? हा, मग काय द्यायचं की? त्याचं काय? हे बघ, बे के बे, बे 2 4, गणपतीचा जय जयकार. 3 1 3, 3 2 6, गणपतीचा थाटमाट पहा. 4 1 4, 4 2 8, 4 1 12, गणपतीला पंख्याचा वारा. हे बघ, असं आपण घोषणातनं पाड म्हणायचं, म्हणजे तुझ्या बी लक्षात राहील आणि आपल्या घोषणा बी तयार होतील बघ. हा, ठरलं मग. याच घोषणा म्हणायची आपण. चला रे. बस. बे के बे, बे 2 4, गणपतीचा जय जयकार.